फ्रेंड्स, हाय. मी माझ्या नवऱ्याचं ब्लॉग कॅप्चर केलेलं आहे, त्यामुळे आजपासून मीच रेसिपी बनवणार आहे. त्या तुम्ही सगळ्यांनी आनंदाने पाहायचे आणि करायचे पण आहे. ओके. ओके डन. मी जास्त कॅमेराकडे बघत नाही. का? कॅमेराकडे कसं बघायचं? थांब जरा सुकू हे होते, नाहीतर हे होईल, थोडंसं गरम होते. काय बनवते तू आज स्पेशल? मी मोठ्या लेकीसाठी, माझी मोठी लेक डाएटवरती आहे सायली, त्याच्यामुळे तिच्यासाठी मी पालक सूप बनवते. ओके. आणि धाकट्या लेकीला पालक सूप आवडत नाही, नाही आवडत. तिला पालक पनीर पराठा बनवते. ओके, व्हेरी गुड. आता आपल्याकडे काय काय आहे इन्ग्रेडियंट्स? आता मी पालक सूप पहिल्यांदा बनवते. पालक सूप बनवण्यासाठी मी पहिल्यांदा कढईमध्ये थोडंसं बटर टाकते. आता हे जे मी बटर घेतले ते गार्लिक बटर घेतलेले. तर तुमच्याकडे गार्लिक बटर नसेल किंवा साधंही बटर चालेल, याला तेलही चालू शकता किंवा तूपही, तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही काही घेऊ शकता. आता हे बटर मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडासा अर्धा चिरलेला उभा कांदा मी टाकते. पालक टाकण्यासाठी मी एका बाजूला पाणी गरम करत ठेवलेले. आता कांदा टाकल्यानंतर हलकाच त्याला हे करून घ्यायचे, भाजून घ्यायचे. थोडा तेजपत्ता टाकलेला आहे आणि तेजपत्ता टाकल्यानंतर थोडंसं तिखटपणा येण्यासाठी 10-12 आपण काळे घेतलेले. त्याला हलकासं भाजून घ्यायचं, जास्त असं डीपली भाजायचं नाहीये, नाही तर त्याचा कडवटपणा जास्त येईल, कांद्याची टेस्ट जास्त येईल. हो, मी गॅस बंद करते. एका बाजूला मी पाणी गरम करत ठेवलेले. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पालक. थोडीशी पाण्याला उकळी आल्यानंतर आपण पालक टाकणार आहोत. तर आमचं प्रिपरेशन होतं आहे पालक पनीर पराठा आणि पालक सूप. किती दिवस बनणार आहे आता हा व्लॉग? परमनंट. पक्का डेली तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील. ओके. डाएटच्या हिशोबाने रेग्युलर जे काही ह्या घरात बनेल ते तुम्हाला मी दाखवत जाईन. अगर नाही आलं तर प्लीज कमेंट करा आमच्या मागच्या ब्लॉगमध्ये. आम्ही आलो आहोत पुन्हा थोडंसं ब्रेक घेऊन. आता मी हा पालक टाकते. हा पालक जो मी देठासकट घेतलेला आहे, कारण आपल्याला ग्राइंड करायचे. चांगला मिठाच्या पाण्यामध्ये धुवून त्यानंतर मग मी हा गरम पाण्यात टाकलेला आहे आणि हलकंसं एक उकळी आल्यानंतर लगेच त्याला आपण काढून घेणार आहोत. हा गॅस बंद करून टाका. ओके. आता हा जो पालक आहे तो एक सूपसाठी पण होणार आहे आणि पालक पनीर पराठा बनवण्यासाठी सुद्धा आपण त्याचा यूज करणार आहोत. सेम पालक? हो, जास्त त्याला उकळायचं नाहीये, फक्त पाण्यामध्ये डुबे पुरता हो, थोडंसं गरम पाणी करायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे. हरा हरा सब्जी है ये. तुम्ही जास्त ह्याला उकळलं तर त्याचा रंग निघून जाणार आणि हलकासा, म्हणजे जास्त उकळून घेतलं तर काळपट रंग येणार. त्याच्यापेक्षा फक्त जे डुबेपर्यंत थोडंसं त्याला शिजवा. आता आमचं पालक खूप डुबलेलं आहे. आता आम्ही त्याला ग्राइंड करू. बाय. ह्याला उकळी आलेली आहे. आता ह्याचं काय होणार आहे? मी सूप बनवते, त्यामुळे जे आपण बटरमध्ये भाजून घेतलेले पदार्थ आहेत त्यामध्ये फक्त तेजपत्ता आपण बाजूला काढणार आहोत, बाकी सगळं घेणार आहोत. हे थोडंसं पाणी वाचून ठेवा, गाळताना थोडं सांभाळून गाळा, कारण की नंतर पाणी पुन्हा यूज करू शकतो. छोट्या भांड्यामध्ये करते. हो, छोट्या भांड्यामध्ये, कारण होईल? जास्त सूप नको आहे ना आपल्याला, थोडंसं सूप पाहिजे. हे नको टाकू. थोडंसं थंड झाल्यानंतर याला ग्राइंड करायचे, हलकंसं थंड होऊ दे.
गरम गरम ग्राइंड केलं तर उडण्याची शक्यता आहे. हा पालक मी ग्राइंड करून घेते. ग्रीन ग्रीन. आता हे आपण जास्त शिजवलं नसल्यामुळे ह्याचा रंग बघा एकदम ग्रीन आलेला आहे. सुंदर असा रंग आलेला आहे. आता केलेलं बटर टाकून कांदा वगैरे फ्राय केलेला त्याच त्याच कढईमध्ये. कढईमध्ये आपण ही ग्रेव्ही टाकणार आहोत. ॲल्गी दिसते, ॲल्गी. ग्रीन ग्रीन आता ॲल्गी. हात नको धुवा. का? उरलेलं पुरलेलं पण टाकलंय. आता पुढे काय करणार मग? स्लो गॅसवरती हे करायचंय आणि व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? मग नेक्स्ट स्टेप झालं वाव. जे पालकचं उरलेलं पाणी आम्ही टाकलेलं आहे याच्यामध्ये. थोडंसं मिक्सिंग करून. हो मम्मा. क्रीम पण टाकते. आता याच्यामध्ये मी पालकचं पाणी थोडं टाकते. तुम्हाला जेवढं जाड पाहिजे सूप तेवढं ठेवायचे. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे मसाले पण टाकू शकता. मसाले म्हणजे मसाले ब्लॅक पेपर, जिरा पावडर. ब्लॅक पेपर टाकलेलं आहे याच्यामध्ये. ते काला तुम्ही- मिरी, त्याच्यानंतर तुम्ही ते क्रश करून सुद्धा टाकू शकता. ब्लॅक सॉल्ट पण टाकू शकता टेस्टसाठी. आता मी याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट टाकते. आता सायलीला माझ्या क्रीम आवडत नाही म्हणून मी क्रीम काही टाकलेलं नाहीये. हां, पण तुम्ही क्रीम टाकू शकता इफ यू विश टू पुट. असं टाक ना. असं असं असं. हां, अरे बघ असं. हे मी चवीप्रमाणे ब्लॅक सॉल्ट टाकायचे. हां, पण मला असं वाटतं पुन्हा टाकावं लागेल. का कमी झालं? नाही, ठीक आहे टाक. खारट आहे ना? अरे काय खारट नाही, टेस्ट पण येत नाही. यामध्ये तुम्ही जिरा पावडर पण टाकू शकता. ओके. आता हे पालक सूप तयार झालेलं आहे. झालंय. ठीक आहे. वाटत तर नाही, ग्रीनच वाटतं. ग्रीनच असतं पालक सूप. आमचं सूप जरा जरा जाडं झालंय. मग आम्ही थोडंसं पाणी टाकतोय. तुम्ही पण टाकू शकता जस्ट इन केस. पुन्हा त्याला बॉईल करायची गरज नाहीये. जास्त बॉईल करायची गरज नाहीये. फक्त एक उकडी आणि बस, संपलं. मी तर बोलली लिमिट कमी आहे. माझ्या मम्मीला ऐकायचं नव्हतं. फिरंगी अम्मा. झालं? आता आपण पालक सूप टेस्ट करणार आहोत. मी तर पिणार नाही आहे, पण जे पिणार आहे त्याच्यासाठी बरं टेस्ट. प्रोफेशनल टेस्ट आहे, प्रोफेशनल टेस्ट आहे. आता मग हॅलो, बोला. काय आणताय? आणा ते काय आणताय ते. कोथिंबीर आणा. हां, होय. काय आणता ते? तू चालू केलं ते? हां. माझी लेग टेस्ट करते. साधा इंसान खाऊ शकतो. साधा इंसान खाऊ शकतो. अमेझिंग. मस्त आलेलं, छान. मी पालक पनीर पराठा बनवते. सेम, फक्त ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे तुम्हाला मिरची टाकावी लागेल. जेवढं तिखट पाहिजे तेवढी मिरची टाकावी लागेल. आणि थोड्या 4-5 लसणीच्या पाकळ्या. ते गार्लिक बटरच टाक ना. गार्लिक पेस्ट नाही टाकू शकत? काय बोलतात त्याला? जिंजर अद्रक, जिंजर गार्लिक पेस्ट. फक्त लसूणचीच हे टाक. अरे थांब, काय करते सायली? सानिका हा? लास्ट मिनिट प्रिपरेशन बोलतात ह्याला अम्मा.
हो मग काय करणार. जे नाही करायचं असतं. चला मग पटापट. तेच मिक्सर मागवणार आहे मी लसूण सोलायचा. हे आमचं तेजपत्ता आहे कशा जे आम्ही वेस्ट केलं आहे. हे आमचं ग्रेटेड पनीर आहे जे आम्ही मिस केलं तुम्हाला सांगायला. पण आम्ही पनीर हे ग्रेट करून टाकलेलं आहे. हां ठीक आहे, ग्रेट करून ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बॉइल्ड केलेलं स्पिनॅच आहे आणि हे आमचं सूप आहे जे कोण पिणार आहे बघूया. पाकळ्या टाकते आणि आम्हाला आणि? तिखट कमी लागते म्हणून मी 3-4च मिरच्या टाकते. आता हे सगळं आपण वाटायचे. हे आमचं पेस्ट रेडी झालेलं आहे. हां मिरचीचं स्मेल येते. मग आता सगळं पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकणार. हरा हरा त्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण. स्वाद अनुसार. अरे असं हाताने टाकायचं. परफेक्ट 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 परफेक्ट. धना पावडर पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. बापरे एवढे जास्त मग. याला मिक्स तू कसं करणार आहे, हाताने की चमच्याने? क्रीम टाकते. क्रीमनी गोड होईल ना. हे काय? थोडे आपण तीळ आहेत ते तीळ पण टाकणार आहोत. खूप कष्ट आहेत. हेल्दी पाहिजे ना पराठा. खूप हेल्दी दिसतोय. झालं? सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट या पराठ्याचा ते आहे आटा. आटाच आहे ना. आता आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, गव्हाचं पीठ. गव्हा जेवढं हे केलेलं आहे काय म्हणतात त्याला, ग्रेव्ही नाही, स्पिनॅचचं सार. ग्राइंडेड स्पिनॅच जे हां. आहे त्याच्यामध्ये जेवढं मावेल एवढंच पीठ आपण हे करणार आहोत, मळणार आहोत. जसं आपण नॉर्मली चपातीसाठी पीठ मळतो तसंच हे मळायचे. पनीर कधी टाकणार नंतर झालं. गरम नाही का मग? गरम आहे, थोडंसं हलकंसं आहे गरम. चारांग चारांग. आपण आता पीठ मळून घेतो. ही मी आहे, ही माझी मम्मी आहे आणि हे आम्ही पीठ मळतो आहे. ठेवते आता फॅन खाली. मी अगर ब्लॉग नाही शूट केलं तू करशील ना कसं कर असा फोन घेऊन? हो, मला सेल्फी पॉईंट घ्यावा लागेल. हां सेल्फी स्टिक सेल्फी स्टिक आहे आपल्याकडे. सेल्फी स्टिक आहे. हो, बघावी लागेल चालू आहे का. चालूशी घेतलेलं ना ते आपण. हा आमचा गोळा बनलेला आहे, ग्रीन गोळा. त्याच्यानंतर तिथे मिक्स केलं. अभी क्या डालेगा तुम? अभी तुम डालेगा पनीर. हा गोळा आपण थोड्या वेळ अजून झाकून ठेवणार आहोत. तो गोळा. आणि तोपर्यंत काय करणार आहोत? तोपर्यंत पनीर आपण घेतलेलं आहे. त्या पनीरमध्ये आपण थोडं धणा जिरा पावडर मिक्स करणार आहोत. चाट मसाला पण टाकू शकतो. हो, जास्त काही टाकायचं नाहीये, पण ऑलरेडी आपण पालकमध्ये टाकलेलं आहे. कॉर्न. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण चाट मसाला टाकणार आहोत. आणि आपल्याकडे जे ब्लॅक सॉल्ट आहे ते ब्लॅक सॉल्ट मी नेहमीच पराठा बनवताना ब्लॅक सॉल्टचाच वापर करते. ते पनीर कम चीजी वाटते. चीज वाटते ना ती, ग्रेटेड चीज. नाही, चीज नाही आहे, ते पनीरच आहे.
आणि माझ्याकडे कोथिंबीर संपली आहे म्हणून मी कोथिंबीर नाही टाकली, पण ह्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकायची. हां कोथिंबीर टेस्ट हम्म. येते. यम्बलिसियस. आता सायलीचे बाबा गोविंद माझे मिस्टर कोथिंबीर आणायला गेलेत, बघू तिथपर्यंत आली तर टाकू त्याच्यामध्ये कोथिंबीर, मिक्स करू. नाही आली तर मग असाच पराठा खाऊ. नाही येणार लवकर. अभी जास्त ऐसा पराठा खाना पडेगा. मॅगी मसाला पण टाकू शकता तुम्ही त्याच्यात. तुम्ही कुठलाही मसाला टाकू शकता तुम्हाला जे आवडतं. नाही नाही कुठलाही नाही. मॅगी मसाला, चाट मसाला याच्या व्यतिरिक्त नाही मसाले टाकायचे. गरम मसाला टाकायचा. नाही गरम मसाला पण नाही टाकायचा. अरे टाकायचं. हमारा अच्छा वाला तवा निकल रहा है आज. क्रेजी वेज तवा. थोडं थांबूया का आपण? का घीचं वेट बघूया. होईपर्यंत, हां. पीठ की घीचं वाट बघते. पीठ हे थोडंसं गरम आहे ना पीठ. मग फॅन खाली ठेव. हो. हे आमचा पराठा बनतोय आता फायनली 15-20 मिनिटानंतर. 15-20 मिनिटानंतर नाही, ते बघत होती मी. ट्रायल करते ट्रायल. नाही ट्रायल नाही करत होती, येतो मला पराठा बनवायला. आम्ही याच्या मध्ये पनीरची स्टफिंग टाकलेली आहे आणि त्याला फक्त चपातीसारखं लाटलेलं आहे. आता घी तर नाही आलं. आम्ही थोडंसं गार्लिक बटर टाकलेलं आहे, पण तुम्ही घी तेल नॉर्मल बटर पण टाकू शकता. इट्स रेडी. हे फक्त विदाउट पनीर पण बनेल ना? हां विदाउट चपाती टाईप पण होते पराठा. स्पिनॅच पालक पराठा होईल. हां पण ह्याच्यामध्ये पनीरचं स्टफिंग टाकलेलं आहे. पालक पनीर पराठा. नुसतं पण आपण ज्या चपात्या खातो तर हे पालकची चपाती म्हणून सुद्धा आपण हेल्दी खाऊ शकतो. करायला आणलेलं आहे मी नवऱ्याजवळ. करा टेस्ट. ए भारी सुंदर डिश दिसते पालक. अरे आधी खाऊन तर बघा. पालक सूप. खाल्ल्याशिवाय कसं बघा. हा अरे पालक सूप लय भारी दिसते. सॉस आहे ना. फ्राय फ्राय नूडल दिसत नाही पण छान दिसते. नेक्स्ट टाइम या यम्मी यम्मी. खरं हो तुमच्या हातावर जादू आहे. काय माहिती नाही काय ठेवलं तुमच्या हातामध्ये. मग सॉस आणि सॉस. कोणाला मला नको सॉस. म्हणून दे असंच ना खाणार? दे ना. टेस्ट करून सांगा. अमेझिंग. अमेझिंग. ओके बाय बाय बोला. हाय बाय.